अरे मेरे बाप, मस्त आराम चालू आहे. पाना कशी पसरली चांगली कुंभकर्णासारखी. सविते, असविते, उठ बरं. काय व माय, हा माणूस जरासं झोपू देत नाही मला लेकाचं. काय व काय म्हणता? अव हे काय झोपाची वेळ आहे का माय? घरातले सारे कामं राहिले, तू अति झोपून राहिली. मला ऑफिसला जायचं आहे, डबा बिबा करून दे काहीतरी. हे पा, आज आहे शनिवार, लेकरं गेले सकाळी शाळेत. तुम्ही काय माझ्या डोकं खाऊ नका. मला चांगलं मस्त झोपू द्या, जरासा आराम करू द्या. आताच नाश्ता केला मी, जरा सुस्ती येऊ राहिली, जरा झोपतो जरा शिक. जराशी ग्लास बीज वाटू देव सविते. सकाळपासून उपाशी हो मी. माया नाश्ता बी खाऊन घेतला होता मस्त. काही तर करून दे, मला भूक लागली ना आता. मला ऑफिसला बी जा लागते. हो देतो करून. थांबा जरा 10-15 मिनिटं. मस्त स्वप्न पाहू राहिली ती मी. आले तुम्ही म्हणतात स्वप्न मुळाले. बापा, कायचं स्वप्न? मस्त मी गाडीत फिरू राहिली, माझ्या हाताखाली 4-5 बाया कामाला आहेत. तशी लगे लहानच कामं करू राहिली तू. अबे साले, सकाळपासून अति झोपेलाच. मस्त नाश्ता केला, चहा पेला आणि मस्त ताणून दिला आता पलंगावर. कामं करायच्या नावानं बोम. बरं, ते काल बाया आलत्या बचत गटाच्या, काय म्हणते? काही नाही, जरासं काम होतं, काहीतरी सही पाहिजे होती म्हणून आलत्या त्या. त्याला मी हाकलून दिले. हो बाई, अशी काऊन करतो व? तुझ्या आराम करायसाठी तेली बी तुला दिलं काढून. बरं तू मला एक सांग, तुझा आराम जरा जास्तच नाही चालला का? हो मग, लाडकी बहीण आहो मी. हा, मला माहित आहे. सांगितलं तुझ्या भावानं लय लाडाची बहीण आहे म्हणून. लाडाची बहीण आहे तर मग घरातले कामं करणं का सोडून दिलं का तुनं? आता 2-4 दिवस झाले पाहू राहिलो मी. ते निरा तो घरातले कामच सोडून दिले पण निरा. तर मलाच करायला लावू राहिली तू. हो मग कराच लागतील. आणि लाडकी बहीण मी आता काय माझ्या भावाचीच नाही राहिली. लाडकी बहीण मी आता माझ्या मुख्यमंत्र्याची झाली. एकनाथ दादाची लाडकी बहीण झाली मी आता. अरे मेरे बाप, मला वाटलं तुझ्या भावाचीच गोष्ट करू राहिली. तू तर डायरेक्ट मुख्यमंत्र्याला पोहोचली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाला बाई त्यावर आता. मग घरातले कामात दिले बा सोडून आता. मग माझा भाऊ आता खात्यात दर महिन्याला 1500 रुपये टाकणार आहे. आता काय मस्त मी 4-5 बाया लावतो कामाले. 1500 रुपये तर मस्त बिलकुल चालते माझ्या आता, आरामशीर बिलकुल. पण तू असे कामं सोडून देशील तर पाय मग. ते घराचे कागदपत्र माया नावावर आहे, बाहेर गाडी उभी आहे ती माया नावावर आहे, शेत जमीन माया नावावर आहे. तुझ्याजवळ आहेस काय व? आली मोठी लाडकी बहीण. हे पहा आता, दर महिन्याला माझ्या भाऊ तसे बाया खात्यात 1500 रुपये टाकणार आहे. तसंही तुमच्या घरात, गाडीत, वावरात सगळ्याच्यात माझा अर्धा हिस्सा आहे, विसरू नका. अरे हो, माहिती आहे. अरे मी तर गंमत करू राहिलो होतो. काही नाही, जाऊ दे. कर बाई तू आराम. तुला काही लागलं तर सांग, मिस करतो घरातले सर्व कामं. ते चहा आणू का, पाणी आणू दे का? लापरवाही का ना तिच्या? एकनाथ साहेब, तुम्ही टाकू राहिले याच्या खात्यात 1500 रुपये. पण आता भिकारी झालो आम्ही. आणि म्हणसाल तर घरातले कामं बी आम्हालाच करायला लागू राहिले. कायच करा बा आता, काय जिंदगी आहे, करा तर लागेलच. समझ रहे हो भाई? मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना देख लो भाई, हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसा ही होता है.